पूर्ण घड्याळ मुख्यतः हा बांबूचा वापर करण्यात आलेला आहे। उत्तम अशा स्वरूपाच्या क्वालिटीचं प्रॉडक्ट या ठिकाणी तयार होत आहे। मी एकमेव पर्यावरणवादी असा आहे की पर्यावरणवाले विकासाला विरोध करतात। मी विकासाला विरोध करत नाही। मी काय म्हणतो, इंजिन तसंच ठेवा, त्याची वर्तणूक आणि चाल बदला। म्हणजे काय, ते इंजिन आता वस्तू तर तयार करलच करल, माणसं बी जिवंत ठेवील आणि हवेतलं ऑक्सिजन वाढवल, तापमान कम करल आणि कार्बन कम करल। म्हणजे काय, उदाहरण जर द्यायचं असेल तर हे माझा चष्मा, माझा चष्मा कशा, माझी घड्याळ, ही माझी घड्याळ आहे आणि हे माझा चष्मा आहे। हे कशापासून तयार झाले? बांबूपासून। मला वस्तू पाहिजे होती, ह्याच्या आधी प्लास्टिक लोखंड पासून बनायची, आता कशी बनली? ही बांबूपासून। दाखवा जरा बघू द्या। आपण साधारण मेटलची किंवा वेगवेगळ्या प्लास्टिक्स पासून किंवा वेगळ्या पदार्थांपासून, मुळात केमिकल्स पासून तयार झालेल्या पदार्थांपासून तयार झालेली घड्याळ जी इथे आपण बघत होतो, त्याचं प्लास्टिक वापरलं जायचं किंवा त्याच्यात धातू वापरला जायचा आणि मग त्यातून पूर्ण घड्याळ, अगदी याचं बॅक साईडचं जे पॅकिंग आहे तिथपासून सर्वत्र मुख्यतः हा बांबूचा वापर करण्यात आलेला आहे। फक्त लॉकिंग सिस्टीम जी आहे त्या ठिकाणी आपल्याला लोखंडाचा वापर किंवा कोणत्या तरी धातूचा वापर दिसतोय। निश्चितच तो चष्मा पण दाखवा की कसा आहे ते आपल्या प्रेक्षकांना। चष्म्यात पण आपण बघू शकतो उत्तम अशा स्वरूपाच्या क्वालिटीचं प्रॉडक्ट या ठिकाणी तयार होत आहे। अगदी उत्तम स्वरूपाचा चष्मा, म्हणजे हातात घेतल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की हा बांबूचा आहे। इतक्या उत्तम क्वालिटीचा चष्मा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय।